हॅलो एव्हरीवन, आज मी बनवते मूग दालीचे चिले ब्रेकफास्टमध्ये. तर अतिशय सोपी आणि अतिशय हेल्दी प्रोटीनयुक्त ही रेसिपी आहे. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही कधीही बनवू शकता. असं नाही की रात्रीपासून काही प्रिपेअर करायचं आहे किंवा आधीपासून काही तयारी आहे. झटकेपट विचार आला की तुम्ही सकाळी 1 ते 1.5 तास आधी फक्त मूग डाळ भिजू घालायची आणि मग पाणी सगळं त्याच्यातलं काढून त्याच्यामध्ये एक जस्ट अद्रकचा तुकडा घातला आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आणि थोडेसे जिरे. आता तुम्ही मध्येच म्हणाल ही द्राक्ष इथे कुठून आले. ॲक्च्युली आद्रेमध्ये द्राक्षाचा घोस घेऊन आला होता आणि त्याच्यातल्या बिया काढून हव्या होत्या. ही मोठी वाली जी द्राक्ष असतात ज्याच्यात बिया असतात त्याला ते काढून कापून हवे असतात. त्यामुळे मध्ये थोडंसं ते केलं आणि आता परत मी वाटून घेतलेलं आहे. जे मूग डाळीचं वाटण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. बस, त्याच्याशिवाय तुम्हाला व्हेजीज घालायचे असतील बारीक कट करून तरी त्या चांगल्याच लागतात. अशा प्रकारे डोसा जसा घालतो तसंच तेल लावून मी इथे डोसा घालून घेतलेला आहे मूग डाळीचा. थोडंसं वरून तेल सोडून कुरकुरीत असा डोसा भाजून घेऊया. अशा प्रकारे पातळ डोसा घातला तर तो तेल सोडून आपोआपच कुरकुरीत होतो आणि जर तुम्हाला मऊ हवा असेल तर थोडासा जाड डोसा घालून तुम्ही झाकून ठेवू शकता. अशा प्रकारे दह्यासोबत सर्व करत आहे मी मूग डाळीचा डोसा. तुम्ही सॉस पण त्याच्यासोबत घेऊ शकता किंवा हवी ती चटणी तुम्हाला जी आवडते ती तुम्ही त्याच्यासोबत सर्व करू शकता. तर हा बाबांचा नाश्ता मी देऊन आलेली आहे आणि आत्र्याला मी विचारलं तर त्याला आज सरप्रायझिंगली त्याला मऊ डोसा हवा. त्यामुळे म्हणलं मग थोडासा जाड डोसा घातलेला आहे स्पॉन्जी डोशासारखा आणि दोन्ही साईडने त्याला कव्हर करून मग मी भाजून घेतलं जेणेकरून तो मऊ होईल. आणि त्याची अजून थोडीशी चव वाढवायला मी वरून घातलेलं आहे चीज ग्रेट करून. आणि आत्र्याला चीज खूपच आवडतं, म्हणजे तो कशावरही चीज घातलं तरी आवडीने खातो. त्यामुळे चीज घालून गॅस बंद करून मी थोडा वेळ कवर करून ठेवलं होतं आणि हा चीजी मूग डाळीचा डोसा पण रेडी आहे. सॉससोबत सर्व करूया आणि एन्जॉय करूया. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.